अनप्रोफेशनल ॲटिट्यूड लोकांचा असतो. आता ना मला ते नाही होते. तुला नाही करायचंय ना काम, अजिबात तू काम करू नकोस. हो, जी दूर अंतरावरती राहतात त्याच्याबद्दल मला काही दुःख नाही. नमस्कार, मी आहे RJ शो सोनाली. आज आपल्यासोबत आहेत कलाविश्वात आपली छाप पाडून स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या, रोखठोक बोलणाऱ्या, खवय्येगिरी हा आवडता विषय असणाऱ्या अभिनेत्री आणि निर्मात्या सुचित्रा आदेश बांदेकर. सुचित्राताई, तुझा झिम्मा 2 हा चित्रपट मी पाहिलेला आहे आणि यातल्या प्रवासाला निघालेल्या प्रत्येकीसाठी तो लाईफ चेंजिंग प्रवास होता. तुझ्याकडनंही मला जाणून घ्यावं असं वाटतंय की तुझ्या आयुष्यातील लाईफ चेंजिंग जर्नी कोणती होती? लाईफ चेंजिंग जर्नी म्हणजे माझ्या आयुष्यातली आदेश बांदेकरांची लग्न करणं. कारण आय वॉज जस्ट 18 years old. 18 पूर्ण 10 ऑक्टोबरला मला झाले आणि 14 नोव्हेंबरला आम्ही लग्न केलं, 1 महिन्याची कोर्ट नोटीस देऊन. सो तो कम्प्लीट लाईफ चेंजिंग मोमेंट होता माझ्यासाठी. कारण माहित नव्हतं कसं होणार आहे, संसार काय असतो हेही माहित नव्हतं. पण आदेशची साथ, आदेशच्या घरच्यांचं छान सपोर्ट, माझ्या आई वडिलांचा सपोर्ट जो त्यांनी 2-3 महिन्यात बिचारे राग विसरले सगळा. शेवटी मुलीवरचं प्रेम असतं. सो तो सपोर्ट, त्या सगळ्यांनी मग मी एकातनं एक कामं करत गेले. आदेशलाही स्वामींच्या कृपेने आणि त्याच्या मेहनतीने खूप यश मिळालं आणि तो माझ्या आयुष्यातला लाईफ चेंजिंग. मग जर सगळं नीट झालं नसतं तर काय झालं असतं हा विचार पण नाही करू शकत. हो, थँक्यू सो मच हे सांगितल्याबद्दल. आणि मला सांग की ट्रॅव्हल करताना तुझ्या आयुष्यामध्ये काय काय बदललंय? ते सोलो ट्रिप्स किती केल्यात आता? नाही, सोलो ट्रिप्स वगैरे नाही. एक तर मला माझं घर सोडून कुठेही जायला आवडत नाही. मी खूप कम्फर्टेबल असते माझ्या स्वतःच्या घरात. पण आणि बरोबर कॉन्ट्रास्ट आदेशचे. ऑफकोर्स आदेशलाही घर आवडतं, पण त्याला त्याच्या व्यवसायामुळे त्याला फिरतच राहावं लागतं. त्यामुळे तो मॅक्सिमम बाहेर असतो, मॅक्सिमम भटकत असतो कामानिमित्त. पण मला आदेश, सोहम यांच्याबरोबर फिरायला आवडतं. सध्या मी माझ्या 10वीतल्या मित्रमैत्रिणींबरोबर एक छान आम्ही रियुनियन केलं आणि आम्ही सगळेजण बालीला गेलो होतो. एकदम व्यवस्थित प्लॅनिंग वगैरे करून, खूप आधीपासून पैसे जमवून असे सगळेजण आले होते. सो ती एक्साइटमेंट आहे. आणि येस, जेव्हा आपण भारताबाहेर जातो तेव्हा एक वेगळी एनर्जी असते, वेगळं आपण एक्सप्लोर करतो, वेगळी संस्कृती आपल्याला दिसते. भारतात स्वतः माझं घर जेव्हा मी सोडते तेव्हाही मला वेगवेगळी संस्कृती आणि हे सगळं बघायला मिळतं. तर छान वाटतं. पण तरी मला माझं घरच आवडतं. पण मला असं की ह्याच निर्णयामुळे तू खूप कमी काम सिलेक्ट केलंस का? हो, म्हणजे काय झालं, मी 6वी-7वीत असल्यापासून कामाला सुरुवात केली आणि प्रोफेशनल नाटकातच मी बाळकोलटकरांच्या मी 7वीत असताना काम करत होते. सो त्यानंतर हम पांच, कही कैसी रोज, कसम, करम, त्याच्यानंतर भरपूर सिरियल्स. म्हणजे आता वहिनी साहेब, मराठीच्या पण एवढ्या, वहिनी साहेब म्हणू नकोस, घर की लक्ष्मी बेटिया वगैरे अशा खूप 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 झाल्या सिरियल. आणि एका मोमेंट नंतर ना मला एक साधारणतः गेले 7-8 वर्षापूर्वी असं मला वाटलं की आदेश, आता मला ना मज्जा नाही येते काम करायला. सकाळी 8:30 वाजता उठून जाऊन जो मेकअप करायचा, ती वाक्य वाचायची, कित्येकदा अनप्रोफेशनल ॲटिट्यूड लोकांचा असतो. आता ना मला ते नाही होते. आदेश म्हणाला, नको करूस, तुला नाही करायचंय ना काम, अजिबात तू काम करू नकोस. मग काय करशील, फक्त घरी बसून माझ्या डोक्याला ताप देऊ नकोस. तर मी म्हटलं नाही. त्याच्या आधीच मी प्रोडक्शन हाऊस ओपन केलं होतं आणि मी निर्मिती क्षेत्रात फुल फ्लेज्ड उतरले आणि मी सगळ्या मीटिंग्स अटेंड करणं आणि ते सगळ्या गोष्टी मी एवढ्या एन्जॉय करायला लागले. ब्रेन स्टॉर्मिंग आणि हे सगळं मी इतकं एन्जॉय आता करतेय की मला असं ऍक्टिंग नाही केली तर मला काही फरक नाही. क्या बात आहे. पण असं वाटतं की तुझ्या लाईफमध्ये तुझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून आता एक नवीन क्षेत्रात काम करतेस. येस, त्यांना तू एक्सप्लोर करतेय आणि दॅट इज ऑल्सो इंटरेस्टिंग. येस, विच आय एम एन्जॉय. क्या बात आहे. आणि पुढच्या बाबतीत तर डेफिनेटली तू, मला असं वाटतंय की प्रेम करते खाण्यामध्ये. अरे रे रे, खाण्यावर प्रेम नसतं तर मी अशी असते का? तुझा अजिबात खाण्यावर प्रेम नाहीये, चांगलं नाहीये. नाही, मी खूप खाते, पण माझ्या शरीरात कावळ्यांना कावळा आहे तुझा, तो येतो ना तुझा ऐकून, मग त्याच्याबरोबर स्वतःही खा की तेवढं. मी किती खाते हे माझ्या टीममेट्स तुम्ही चांगले 8 टिप्स आहेत.
मग काही जात नाही. ओके. नाही ते आवडलं मला आणि तुम्ही मला दगा दिला ते मला नाही आवडलंय. ओके. पण मला सांग की जेव्हा फिरायला जाते तेव्हा तिकडचं फूड एक्सप्लोर करते की स्वतःच आपलं सोंग राहिलेलं असतं? नाही, अजिबात नाही. आय डोंट बिलीव्ह इन दॅट. ते खाकरा, चकल्या, चिवडा आणि नानकटाया वगैरे मी अजिबात घेऊन जात नाही. मला बाहेर जाऊन मला तिकडचंच लोकल फूड खायचं असतं. आणि आदेश म्हण, सोहम म्हण, हे आम्ही फार एन्जॉय करतो तिकडचं फूड. फक्त आम्ही जेव्हा चायनाला गेलो होतो ते आम्ही थोडे घाबरलो होतो. म्हणजे सोहमचं असं होतं, आई व्हेजच खाऊया, काही पण आपल्याला गाडूळ वगैरे देते तर माती होईल आपली, ऑक्टोपस वगैरे दिला तर. त्यामुळे पण अदरवाईज आम्ही जिथे जातो तिथलं फूड आम्ही एन्जॉय करतो. आणि मी फूडी आहे. फिश शिवाय माझं आयुष्य नाही जाऊ शकत. म्हणजे जर असं कोणी म्हटलं ना तुझ्या आयुष्यातलं फिश संपलं, त्या दिवशी मी पण संपलं काहीतरी. कुठलं फिश तुला सगळ्यात जास्त आवडतं? त्यात काही आहे? सगळं आवडतं. सुरमई आजकाल मला आवडेन अशी झाली आहे. माझं पॉम्फ्रेट, कोलंबी आणि मांदेली, बोंबील फ्राय, भरपूर शिंपल्या, जे नॉनव्हेज पाणी सुटलंय म्हणजे बांगडा, काय विचारू नको. तुझी स्पेशालिटी काय? मी स्वतः फिश करी चांगली करते, आदेशला फार आवडते. मी शिंपल्यांचं कालवण छान करते, बोंबील फ्राय चांगले करते. जे असे गरम गरम आपण म्हणजे बसलेले असते जेवायला, ते असे गरम गरम ताटात वाढणं आणि ते खाणं, ते लोकांना बघून मला फार बरं वाटतं. कसलं? पांढरा रस्सा चांगला बनवते, चिकन चांगलं बनवते. आय डोंट ईट मटन, सो आय डोंट मेक मटन. आदेश मटन फार चांगलं बनवतो. ओके. येस येस, ही इज व्हेरी गुड कुक. कोलंबी भात चांगला बनवते, असं भरपूर बनवते. तू काय खातेस ते सांग मला, मी येते तुझ्याकडे. मला सांग की तुझा हा जो स्पष्ट वक्तेपणा आहे त्याच्यामुळे माणसं जोडले पण जात असतील आणि काही माणसं तुझ्यापासून दूरही अंतरावरती राहत असतील. काय सांगशील त्याबद्दल? हो, जी दूर अंतरावरती राहतात त्याच्याबद्दल मला काही दुःख नाहीये. कारण त्याचाच मलाच अदरवाईज त्रास होईल जर ते माझ्या जवळ आले तर ते दूरच राहिलेले बरी. जी माणसं खरी आहेत, ज्यांना माझी ऑनेस्टी आवडते, काय मी उगाच काही बडबडत नाही ना, जे खरं आहे तेच बोलते. सो तशीच माणसं माझ्या जवळ असतात. आणि माझी वर्षानुवर्षाची खूप फ्रेंड्स आहेत की जे माझ्या जवळ आहेत. सुमित, सचित, चिन्मयी, अजित परब, कौशली नामदार, हे सगळेजण माझे खूप वर्ष, दीपाली, मानसी केळकर, कीर्ती भेंडे, असे माझे भरपूर फ्रेंड्स आहेत जे माझ्या अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहेत. अँड दे आर क्लोज टू मी. नाही जवळ ते नाही जवळ. जाऊ दे, दूर गेलो मला तसं दुःख नाही, हो ना. पण आता मला सांग की पुढे जाताना कोणती गोष्ट मागे ठेवून जाणार आहे? बापरे, मागे काहीच नाही ठेवायचंय मला, सगळं घेऊन पुढे जायचंय. खूप मस्त. आणि नक्कीच परमेश्वर तुझ्या मनातली ती इच्छा पूर्ण करू देत आणि आमच्या खूप शुभेच्छा तुझ्यासोबत. थँक्यू डिअर. आणि मला तू फार आवडतेस आणि तू द वे यू आर अँकरिंग दिस होल थिंग ते मला फार आवडतं. मला एक आदेशचं अँकरिंग फार आवडतं, तुझं आवडतं, फार आवडतं मला. आय रिअली एन्जॉय. थँक्यू.